बट इफ यू आर ग्रेट, अमेझिंग एट समथिंग, देन ऑल्सो यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. बरोबर. इतकं सोपं आहे. सोशल मीडिया जे आपण बघतोय हा. त्याच्याबद्दल, त्याच्यावर येणाऱ्या रील्स म्हणजे अभिनय माझे मिलियन फॉलोअर्स झाले म्हणजे मला सगळं यायला लागलं असं नसतंच होत. नमस्कार. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकार येत असतात आणि त्यांच्यासाठी ही चित्रपट सृष्टी स्वप्नांची दुनिया असते. पण या स्वप्नांच्या दुनियेत एक असा प्रश्न नेहमी रंगतो, तो म्हणजे या क्षेत्रात घराणेशाही महत्वाची का गुणवत्ता? आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चैतन्य सर देशपांडे आहेत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कसा आहेस? मस्त एकदम. तू सांग. मी पण मस्त. बाकी कसं चाललंय शूट वगैरे? खूपच मस्त चाललंय. सध्या आम्ही जोरात आहोत. पण या सगळ्या ह्याच्यात हेक्टिकपणा किंवा काही थोडस आहे, पण म्हणजे पार्ट अँड पार्सल करायचं आहे आपल्याला. अर्थात अर्थात जॉब सोडून, ते 9 to 5 सोडून, जॉब सोडून. नाही अच्छा. 9 to 5 जॉब नाही करायचा म्हणून इथे आलोय ना. मग आता इथे काय 24 तासही करायला लागेल. बरोबर. आपली आवड आहे तर करायला हवं. करायलाच हवं. आपण आता जो विषय बोललो की तू आता ज्या क्षेत्रात आहेस, आता तू नवोदित कलाकार म्हणून आपण बघतोय तुला, तर तुझा जो दृष्टिकोन आहे की गुणवत्ता महत्वाची का घराणेशाही, यावर आपण आता बोलणार आहोत. काय वाटतं तुला? पहिलाच प्रश्न, गुणवत्ता महत्वाची आहे का घराणेशाही लागते? एक खूप ट्रिकी प्रश्न आहे आणि म्हणजे मला असं वाटतं खूप वर्ष हा चिघळला जातोय. सगळेजण याच्यावर सतत बोलत राहतात. मला असं वाटतं एका पॉइंट नंतर तुम्हाला दोन्ही गोष्टी मॅटरच करतात. म्हणजे तुम्ही एका कुठल्या तरी अशा घरातून येता जिथे तुम्हाला ऑलरेडी काहीतरी सेटअप मिळालेला आहे, तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड मिळालेलं आहे आणि तुम्हाला तुमचे आई वडील, तुमचे जे कोणी रिलेटिव्ह असतील ते सगळे तिथून पुश करणारे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा थोडासा फायदा पण होतो. अर्थात ही तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह आणि चांगलीच गोष्ट आहे. पण याच्या पुढे जाऊन काय तुम्हाला लागतं, तर मग तुम्हाला ती गुणवत्ता लागतेच ना. तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर सगळ्यांनी धक्का मारून नाहीच होत. शेवटी तुम्हाला प्रूव्ह केल्याशिवाय गत्यंतर नाहीच. बरोबर. सो अल्टिमेट टार्गेट सगळ्यांचं गुणवत्ता आहेच आहे. तर त्याच्यामुळे घराणेशाही असेल, तुम्हाला कितीही बॅकिंग असेल, तुम्हाला सगळे सपोर्ट करणारे असतील, तरी सुद्धा टॅलेंट नसेल तर तुम्ही काय करणार आहात? बरोबर. आता तुझ्या घरातनं हा सीन काय होता? म्हणजे तुला 9 ते 5 जॉब करायचा नाही हे तुझं म्हणणं आहे, पण तुझ्या घरच्यांचं काय म्हणणं होतं? इनिशियली त्यांचं असं म्हणणं होतं की तू एक तुझं करिअर सिक्युअर कर, तू काहीतरी एका फील्ड मध्ये जा जिथे तू जॉब करत असशील आणि मग तू आवड म्हणून हे कर. मग त्यांना हळूहळू रिअलाइज झालं की नाही, जमतच नाही, याला हे सोडून दुसरं काही येणार नाही. आणि माझं लहानपणापासून माझं हेच आहे की मला हे सोडून दुसरं काही करताच आलेलं. करायचं नाहीये असं म्हणण्यापेक्षा कसं आहे, लोकांकडे ना तो युटर्न असतो की मला हे जमत नाहीये तर मी कदाचित जॉब पण करून बघतो आणि मग दोन्हीकडे बॅलन्स करतो. माझ्याकडे हा युटर्न कधी नव्हताच. मला माहितच नव्हतं की दुसरं काहीतरी करणं म्हणजे काय असतं. तुम्ही ते 9 to 5 म्हणालो ना, तर मी अर्थात माझ्याच फील्ड मधला एक जॉब करत होतो. स्टील तो 9 to 5 होता. मी एक सिनेमा लिहित होतो आणि तो 9 to 5, मी आता नाव नाही सांगत त्या सिनेमाचं, पण तो 9 to 5 जॉब सारखा येऊन लिहिणं त्यांना एक्सपेक्टेड होतं. सकाळी 9 वाजता ऑफिसला ये, इथे लिहित बस आणि 5 वाजता घरी जा. त्याच्या आधी एक लेखक सुद्धा होतास? मी अजूनही आहेच, मी लिहितो पण. अच्छा, हे कोणाला माहित नाही अजून बघितलं नाही आम्ही काही. असं काही सिक्रेट नाहीये. येतंय का हळूहळू? काही येईल आता या वर्षात काही प्रोजेक्ट येत आहेत. काही सांगणार आहेस? अजून नाही, थोडस काहीतरी सरप्राईज नक्की. तर त्याच्यासाठी मी त्यांचं असं कंडिशन होत्या की 9 वाजता ऑफिसला ये, 5 वाजता घरी जा. तर हे माझ्यासाठी इतकं जास्त फ्रस्ट्रेटिंग होतं. म्हणजे मला कळलं की लोक शनिवार रविवारची का वाट बघतात. आणि मी तिथे ऍब्सोल्युटली काही लिहित नव्हतो. मी तिथे जायचो, वायफाय वर गेम्स खेळायचो. मला जेव्हा वाटेल दिवसभरात तेव्हा मी लिहून काढायचो आणि मग मी त्यांना सांगायचो की हे काम मी ह्या दिवशी केलं, ते काम मी त्या दिवशी केलं. कारण ही क्रिएटिव्ह प्रोसेस ही अशी प्रोसेस नाहीये ना की तुम्ही एका चौकटीत बसून करायचं असं नाहीये. ते तुम्हाला जेव्हा आतून येणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते करू शकता. एक नवोदित कलाकार म्हणून तुझ्यासाठी पहिली संधी होती आणि त्याच्यात तुला अडचण आली, अडथळा आला, असं काही झालंय? माझ्या तर म्हणजे मला आठवत नाहीत एवढ्या पहिल्या संध्या गेल्या. मी पहिल्या संध्या एकांकिका वगैरे केल्यास? हो, मी. पण त्याच्यात रिजेक्ट झालास वगैरे असं काही? मी पहिली 2 वर्ष तर
खूप म्हणजे अगदी छोटासा रोल आणि बॅकस्टेजच करत होतो आणि मी बॅकस्टेज हो आणि मी खूप जास्त प्रयत्न करत होतो की मला पण फायनली मग आमच्या थर्ड इयरला असताना मला चांगला रोल मिळाला हा. आणि त्या वर्षी आम्ही पुरुषोत्तमला 1 वर्ष आम्ही नम्रात आलो, आधी 2 वर्ष कुठेतरी थोडंसं बक्षीस आणि फायनलला होतो आणि मग फायनली काहीतरी एक ट्रॉफी हातात आली तर ते जरा थोडंसं बरं वाटलं आणि लकीली ते माझं फायनल इयर होतं Okay. म्हणून मी त्याच्यातून लवकर बाहेर पडलो बाहेर आणि पडलो. सुटलो. पण त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि मी मुंबईत युनिव्हर्सिटीतून पासआउट झाल्यानंतर कामं करायला लागलो, त्याच्यानंतर तर मला आठवतं मी इतक्या ऑडिशन्स दिल्यात, इतक्या की म्हणजे त्याला काही हेच नाहीये. मग आता ते कसं म्हणायचं की ही पहिली संधी होती आणि माझ्याकडनं मिस झाली. बरोबर. खूप जास्त प्रयत्न केलेत पण मग सगळ्यासाठी. आता जी तुझी सिरियल चालू आहे त्याच्यासाठी तू कसा सिलेक्ट झाला? त्याचा तर किस्सा आहे मोठा. ऍक्च्युली पहिल्यापासून खूप खूप पहिल्यापासून मी एका वेगळ्या सिरियलसाठी सिलेक्ट झालो होतो Okay. आणि ती एका वेगळ्या चॅनलवर होती आणि मी हा. ती करेन असं सगळं Final डन झालं. डिसाइड हा, होतं. हा. आणि त्याच्यानंतर मला या ठरलं तर मग साठी फोन आला आणि मला असं का माहिती नाही वाटलं की यांना पण हो म्हणून ठेवू, यांना पण हो म्हणून ठेवू, माहिती नाही, पुढे बघूया, ठरवता येईल, आपल्या हातात चॉईस असेल. दोन्ही दगडांवर हो. पाय ठेवून दिलेले हो, होते हो. व्यवस्थित. येस. मस्त. आणि समहाऊ त्या सिरियलचं फिसकटलं हो. आणि ठरलं तर मग आता झालं आणि खूप लकीली माझे ठरलं तर मग साठी ऑडिशन सुद्धा झाली नाही. अच्छा. म्हणजे मी गेलो, माझी डायरेक्ट लुक टेस्ट झाली आणि फायनल पण झालं. कदाचित त्यांनी आधी काम बघितलेलं होतं, त्यांना माहिती बरोबर. होतं मी थोडासा, मी खूप ऑडिशन्स देत होतो, तर त्याच्यामुळे एक आयडिया होती की हा मुलगा काय करू शकेल आणि मग ते सिलेक्शन झालं. ती प्रोसेस खूप मोठी आणि खूप क्लिष्ट आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर हे घडलं. आता आपण मगाशी म्हटलं तसं घराणेशाही आणि गुणवत्ता. हम्म. तर एकाची बॅकग्राऊंड घराणेशाहीची आहे, एक तुझ्यासारखा आलाय गुणवत्ता घेऊन. दोघांची सुरुवात ही एका रेषेवरून होते. मी ना अगदी मी असं म्हणणार नाही की मी खूपच नौखा आहे या सगळ्यात. हा, मी ना त्या नेपोटिझमच्या मधल्या लाईनवर येतो, कारण माझे वडील सुद्धा खूप वर्ष ते नाटक, सिनेमे आणि एकांकिकांमध्ये, आता ते क्रांतिज्योतीमध्ये पण आहेत, त्यांचा एक चांगला रोल आहे. अच्छा, ठीक आहे, हरकत ओके. नंतर एडिट करतो. ते जे बाळू मामा आहेत ते माझे वडील, म्हणजे जे वॉचमन असतात त्या शाळेचे, ते माझे वडील. सो ते पण खूप वर्ष झाले वेगवेगळ्या, ते वाडा चिरेबंदीमध्ये आता काम करत होते आणि ते त्यांच्याचकडनं मला हे सगळं आलेलं आहे. पण मला फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली, दोन्ही बाजूने असं म्हणूया, की अशी संधी नाही आली की त्यांनी अर्थात सपोर्ट खूप केलाय मला, पण त्यांनी दिलेल्या धक्क्यामुळे माझं पुढे कुठल्या तरी त्यांच्या ओळखीने मला कुठेतरी काम मिळालंय किंवा त्यांच्या ओळखीने माझं कुठेतरी काहीतरी झालंय, अशी वेळ नाही आली. ती थोडीशी डिग्निटी त्यांनी पण मेंटेन केली आणि माझ्याकडनं ती अल्टिमेटली मेंटेन झाली. तर त्याच्यामुळे मी त्या नेपोटिझमच्या खूप मधल्या लाईनवर पण येतो. आपल्या विषयाशी तू फार धरून आहेस एकदम, म्हणजे इकडेही नाही तिकडेही नाही. करेक्ट. तर त्याच्यामुळे मी दोन्ही गोष्टींकडे खूप तटस्थपणे राहून बोलू शकतो. बरोबर. तर तू म्हणत होतीस की एकाच रेषेवरून सुरुवात होते. तर मला असं वाटतं की कदाचित नाही होत एका रेषेवरून सुरुवात, पण ना ही काही म्हणजे तशी पळण्याची शर्यत नाहीये ना, की मला इथे उभं केलंय आणि समोरच्याला तिथे उभं केलंय आणि म्हणून तो जिंकतोय का. तर अशी गोष्ट नाहीये ना ही. कदाचित ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या तरी नेपोटिझमच्या बॅकग्राऊंड, घराणेशाहीच्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या जास्त मिळत असतील, डेफिनेटली मिळत असतील, पण तुम्हाला अल्टिमेटली प्रेक्षकांसमोर जाऊन ते प्रूव्ह करावंच लागतं ना. बरोबर. मी आता तुला एक फॉर एक्झाम्पल सांगतो. एक डिरेक्टर प्रोड्युसर आहे जो बेस्ट डिरेक्टर प्रोड्युसर आहे. तू नाव ऐकल्यावर म्हणशील की अरे हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. बेस्ट डिरेक्टर प्रोड्युसर आहे. त्याचा मुलगा फिल्म इंडस्ट्रीत येतो, पहिलीच फिल्म करतो, ब्रिलियंट चालते, एक 20 वर्ष थिएटरमध्ये राहते, कल्ट फिल्म होऊन जाते, ती फिल्म सगळ्यांना रोमांस शिकवते. आणि ते ठरवतात, वडील आणि आता मुलगा मिळून ठरवतात की आपल्या त्या मुलाच्या सख्ख्या भावाला आपण लॉन्च करूया, आणि ते खूप प्रयत्न करतात आणि नाही होत.
त्याला वेगवेगळ्या फिल्म्समध्ये सतत रोल दिला जातो, पण नाही नाही होत. होत. तो स्वतः एक दिवस कॅमेरासमोर येऊन डॉक्युमेंटरीत ऍक्सेप्ट करतो की माझ्या वडिलांनी, माझ्या भावानी मला स्टार करण्याचे खूप प्रयत्न केले, पण नाही झालो मी. तर तो पोरगा आहे उदय चोप्रा. तर म्हणजे आदित्य चोप्रानी डीडीएल जे दिलाय, यश चोप्रानी किती फिल्म्स दिल्यात आपल्याला. यशराज स्टुडिओज केवढं मोठं नाव आहे. जर हे तुम्हाला स्टार करू शकत नाही, तर मग तुम्ही असं कसं. तर म्हणून मी म्हणतो की कदाचित एका रेषेवरून नाही होत सुरुवात, पण अल्टिमेटली तुम्हाला प्रूव्ह करावं प्रूव्ह करावं लागतं. तुम्हाला साध्य काय आहे. तुमची एंड लाईन जरी ती एकच नसली, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जरी खूप मिळत गेल्या, तरी सुद्धा काही वेळेस नाही होत काही जणांचं करिअर. तुम्हाला कितीही बॅकग्राऊंड, कितीही पुश आणि कितीही सपोर्ट मिळाला सगळ्याचा, कितीही ऑपॉर्च्युनिटीज आल्या, तरी संधी मिळाली तर मग सोनं नाही करता आलं तर कायच अर्थ आहे ना त्याला. मग असा एखादा क्षण जेव्हा संधी मिळाली पण गुणवत्ता नाही म्हणून ती नाकारली गेली, तुझ्या बाबतीत असेल किंवा तू अनुभवलायस असा? मला असं वाटतं की ही खोटी आहे गोष्ट. गुणवत्ता नाही म्हणून संधी नाकारली गेली असं नसतं. तुमच्यात काहीतरी कमी आहे. ते एक सेल्फ पिटी, झाकीर खान म्हणतात सेल्फ पिटी इज द बेस्ट लक्झरी यू कॅन हॅव. तर लिटरली तसं ते हे आहे की यार मी टॅलेंटेड आहे यार, पण मला नाही मिळत, असं नसतं. तुम्ही कुठेतरी कमी पडताय याचा अर्थ तुम्ही आयदर तुमचं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडताय, तुम्ही तुमच्यात जे आहे ते लोकांना सांगण्यासाठी कमी पडताय, किंवा ते कुणीतरी तुमच्यापेक्षा बेटर काहीतरी करतंय त्याच्यामुळे त्याला जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतात. पण मग ह्याच्यामुळे बाकी पुढे गोष्टी वाढत जातात, त्याबद्दल मग ही लोक काहीच बोलत नाहीत का? म्हणजे आता बघ, एखाद्याने खूप डिप्रेशन घेतलं यामधनं, मग त्याच्यातनं त्याला होणारा त्रास, मग ह्याबद्दल त्याने काय करावं? पण का डिप्रेशन यावं मला हेच कळत नाही. मुळात तुम्हाला तुम्ही एका फील्ड मध्ये आहात ना, तुम्ही चूज केलंय ना हे, तुम्ही स्वतःहून म्हणालात ना की मला हे करायचंय, तर मग काम मिळणं न मिळणं हे या गोष्टीचं मूळ आहे. याला तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीत तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही तिथपर्यंत पोहोचता, तुमच्याकडनं नाही होत पण दुसरा करून जातो. ह्याच्यात एकच हे आहे की तो गुणवत्ता काय, तो ती फेज जास्त डिझर्व करत होता. तर त्याच्यामुळे मग माझ्यात ती गुणवत्ता नाही. असे मग ते काय, आपल्याला गल्ली टपऱ्यांवर एक 56 लोक मिळतात जे चहा कटिंग मारत आणि सिगरेटी फुंकत म्हणतात की यार मी तिथे असतो ना तर मी करून दाखवलं. पण मग तू का नाहीयेस तिथे? तू का नाही प्रयत्न केला जो त्यांनी केला? तुम्ही असं स्वतःला हे कसं काय करता की माझ्यात ते आहे पण माझ्याकडनं होत नाही? असं नसतं. बरोबर. तुमच्यात नाही येते हे ऍक्सेप्ट करायला शिका आणि मग त्याच्यावर काम करा. मी खूप भारी वाक्य म्हणतो की इफ यू आर बॅड ॲट समथिंग you have to work on yourself. If you are average at something, then also you have to work on yourself. If you are good at something, then also you have to work on yourself. But if you are great, amazing at something, then also you have to work on yourself. बरोबर. इतकं सोपं आहे. आता तू मगाशी एक विषय काढलास की चहा इथे टपऱ्यांवर वगैरे सिगरेटी फुंकत वगैरे, आता सोशल मीडिया जे आपण बघतोय त्याच्याबद्दल, त्याच्यावर येणाऱ्या रील्स म्हणजे अभिनय? अगदीच, डेफिनेटली नाही. मग अभिनय म्हणजे काय? अबा हा तर म्हणजे केवढं मोठं असं कसं ते. हो, म्हणजे अर्थात रील्स म्हणजे अभिनय नाही हे डेफिनेटली, पण कदाचित तुम्हाला त्याच्यातून एखादा वे आउट सापडू शकतो. तुम्ही जर कन्सिस्टंटली ते करत राहिलात आणि तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आणि तुमची मेहनत करायची तयारी असेल आणि तुम्ही ते क्राफ्ट शिकून घेतलं तर तुमच्यात ते उतरू शकतं. हे अगदीच असं काही नाहीये. माझे 1 मिलियन फॉलोअर्स झाले म्हणजे मला सगळं यायला लागलं असं नसतंच होत. तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा नवीन प्रोजेक्ट करता तेव्हा तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात करायला लागते. तुम्हाला सगळं आधीच्या गोष्टी केलेल्याचा एक्सपिरियन्स असतो. तुम्ही त्याची प्रोसेस इथे अप्लाय करू शकता, पण दरवेळेस नवीन काहीही करताना तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात. शिकायची वृत्ती असेल तर मग जगात काय कुणी काही होऊ शकतं. तू काय काय शिकलास चैतन्य गडकरी व्हायला? मी ना थोडा एक्स्ट्रोवर्ट व्हायला शिकलो. कारण म्हणजे स्पेसिफिकली चैतन्य गडकरी बद्दल जर बोलायचं असेल तर तो असा खूप थोडासा अपबीट आहे, लाईट हार्टेड आहे, सगळ्यांची मजा मस्करी करत
तो त्या फॅमिली एक असा मुलगा आहे जो ज्याचे आई वडील नाहीयेत आणि तो एका फॅमिलीशी इतका जास्त कनेक्टेड आहे. याचा अर्थ होतो की त्याच्यात काहीतरी असं आहे, एक्स फॅक्टर आहे. माणूस म्हणून तो कदाचित खूप जास्त चांगला आहे, ज्याच्यामुळे तो त्या आणि अर्थात ती फॅमिली पण फारच जी फॅमिली मला आपलंसं करते तीही. सो दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत एकमेकांमध्ये मिसळतात ना. सो त्याच्यासाठी मला थोडंसं जास्त हॅपनिंग व्हावं लागलं. तू असं नाहीयेस? कधी कधी नाही. मला कधी कधी असं वाटतं सर्कल बघून ठरवतोस? नाही ऍक्च्युली मला अशी तसं बघायला गेलं तर मला ओळख नाही लागत. मी कोणातही मिक्स होऊ शकतो, मी कोणाशी गप्पा मारू शकतो. पण पण अर्थात कदाचित तो माझा मूळ स्वभाव नाहीये असं मला वाटतं. मी थोडासा माझ्या शेलमध्ये राहणार आहे. मला एकटं राहायला आवडतं. मला माझ्या गोष्टी खूप प्रायव्हेट आणि पर्सनलाइज ठेवायला आवडतात. पण चैतन्य गडकरीसाठी मी थोडंसं असं ओपन अप झालोय, थोडा मोकळा फुटलोय. थोडस वेगळं की काय सांगशील त्या सेटबद्दल, सेटवरच्या माणसांबद्दल वगैरे? कशा आहेत सगळ्या गोष्टी? आता आम्हाला 4 वर्ष झाली आहेत. आम्ही ते जवळजवळ 4 वर्ष आता आम्ही लोकांचे 4थे बर्थडे त्या सेटवर सेलिब्रेट केले. 4 वर्षात एक अशी टीम आहे ज्यांच्यात कोणातच हेवे दावे नाहीयेत, भांडणं नाहीयेत, सगळे इतके घट्ट आहेत, सगळे इतके मजा मस्ती करतात. कोणीही कोणाबद्दलही मागे बोलत नाही, कोणाचं कोणाशी काहीही वाद नाहीयेत. मला याचं तोंड बघायचं नाही. काय होतं, मी हे कशासाठी सांगतो. तुम्ही सतत एका माणसांच्या ग्रुपमध्ये राहता तर एका पॉइंटला ना तुम्हाला ते त्रास व्हायला लागतो की अरे यार दिवस रात्र मी याच तोंड बघायचं असा जो झोन तयार होतो ना, काय माहिती नाही त्या सेटमध्ये त्या सिरियलमध्ये काय जादू आहे यार. आम्ही अजूनही तेवढेच सगळे घट्ट आहोत. आमचे कधी तुम्ही लंच टाइम मध्ये येऊन आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो ना, ती गंमत बघायला पाहिजे. सगळे इतके हसत असतात, मजा मस्ती करत असतात, सगळे एकमेकांवर टोमणे मारतात. आम्ही एकमेकांना वाटेल ते बोलतो, पराकोटीचे अपमान करतो एकमेकांचे. पण सगळे तरी सुद्धा खूप एकत्र आहोत. सगळ्यांबद्दल खूप छान वाटतं. प्रत्येक जण प्रत्येकाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आजही आम्हाला ते ठरलं तर मग करण्यात फार मजा येते. मग ते आम्हाला सगळ्यांनाच तो असं वाटतं की यार याच्यानंतर आयुष्यात इतकी गोड टीम कधी जमेल, इतकी. आणि मी एक चकार शब्द खोटा बोलत नाही, हे सगळंच्या सगळं खरं आहे. दुसऱ्या कुठल्याही माणसाला सेटवरच्या हे विचारलं ना तर तो हेच सांगेल. हे सिरियलने प्रेक्षक पण खूप गोळा केले. इव्हन असं रॅन्डम जाऊन कोणालाही विचारलं तरी असं पटकन, आणि कमेंट मध्ये वगैरे आम्ही वाचतो तेव्हा सायली अर्जुन हेच सगळे आहेत. त्यामुळे एक तो घट्टपणा आलाय 4 वर्षांमुळे अर्थात, आणि तुमच्यात पण तो दिसतो प्रत्येक वेळी. इंटरव्ह्यू किंवा चॅनलवरती दिसत असतात. त्यामुळे फार गोड माणसं, सगळीच गोड माणसं. आता पुढचा प्रश्न, प्रेक्षकांनी नव्या कलाकारांना दिलेला प्रतिसाद इंडस्ट्रीच्या निर्णयांवर किती प्रभाव टाकतो? म्हणजे कसा प्रभाव टाकतो? प्रेक्षक जेव्हा आपल्याला आता कमेंट मध्ये वगैरे आपल्याला प्रतिक्रिया देत असतात तेव्हा तो इंडस्ट्रीच्या निर्णय म्हणजे त्याच्या डिसिजनवर काही प्रॉब्लेम होतो का? किंवा अर्थात, पण म्हणजे सगळं तर प्रेक्षकांवरच डिपेंडंट आहे. बरोबर. मी सेटवर एखाद्या पर्टिक्युलर सेटवर किती चांगला अभिनय करतो हे सेटवरच्या लोकांना कळणं आणि ते रिफ्लेक्ट होणं आणि प्रेक्षकांना कळणं याच्यात फरक आहे. अर्थात सेटवरच्या लोकांना कळलं म्हणून अजून एक प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो, पण जर ते प्रेक्षकांना आवडत नसेल तर त्याचा काही अर्थ नाहीये. म्हणजे त्याला मी कितीही तिथे भारी खूप मी 24 तास प्रोसेसमध्ये असतो आणि मी माझ्या रोल कॅरेक्टर मध्येच असतो, पण जर ते स्क्रीनवर दिसत नसेल, तसं रिफ्लेक्ट होत नसेल, लोकांना आवडत नसेल, तर तुम्ही कितीही तुमची प्रोसेस आणि मेथड ऍक्टिंग युज करून काहीही केलं तरी त्याला काही साध्य नाहीये त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे जे काही ठरेल ते सगळं प्रेक्षकांवरच ठरतं, प्रेक्षकांच्या निर्णयांवरच ठरतं. त्यांना जे आवडतं आणि त्यांना जे नाही आवडत ह्याच्यावरच इंडस्ट्री चालते. आणि फक्त हे अभिनेत्यांच्या बाबतीत नाही, प्रत्येक फील्ड दिग्दर्शक बघाल तर तुम्हाला जो दिग्दर्शक तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट सांगणारा हवाय तोच दिग्दर्शक पुढे जाऊन मोठा होतो, त्यालाच चांगले सिनेमे करण्याच्या संधी येतात आणि तोही प्रेक्षकांना काय पाहिजे तेच देत राहतो. किंवा उलट
तो स्वतःच्या आत शोधत राहतो की मला काय पाहिजे ते मी करत राहतो. हम्म. प्रेक्षक त्याच्यातून निवडून घेत राहतात. प्रोड्युसरच्या बाबतीत पण तेच होतं, टेक्निशियन्सच्या बाबतीत पण, सगळ्यांच्या बाबतीत तेच तेच होतं. अल्टिमेटली तेच होतं. तुझ्या बाबतीत असं कधी झालंय की तुला तुझ्या कॅरेक्टर बद्दल वाईट ऐकायला मिळालंय? वाईट असं नाही म्हणणार मी. हं. एक मी आता ठरलं तर मगचं आपण हे करतो म्हणून मी ठरलं तर मगचं उदाहरण देतो. मध्ये एक काळ होता जेव्हा मी चैतन्य गडकरी आणि साक्षी असं जे समीकरण तयार झालं होतं, तर तेव्हा मला खूप लोक म्हणायचे की प्लीज प्लीज आम्हाला तुला कसं कळत नाही किती वाईट आहे. तर अशा नोटला बोलायचंय, पण मला त्याच्यातून नाही खूप पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटते की त्यांनी कधी शिव्या नाही घातल्या. त्यांना असं वाटायचं की अरे यार चांगला मुलगा आहे ना, नको ना जाऊस तिच्याकडे. सो मला अल्टिमेटली त्या सिरियल मधून काय साध्य करायचं होतं, हेच हवं होतं की हेच मनात यावं प्रत्येकाच्या की नको करूस, नको करूस, तू 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 तुझ्या मित्रासोबत राहा ना, ते चांगलं आहे तुमचं सगळं खूप, हे या नादाला नको लागूस. आणि ते अल्टिमेटली जर ते असं म्हणायला लागले असते ना की अरे यार बावळट यार मला नाही, तर मग तिथे प्रॉब्लेम. बरोबर. जर ते मला तशा शिव्या घालायला लागले असते ना की अरे नाही यार तू 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 माणूसच वाईट आहेस, तर मग प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला सो आपल्याला कुठलाही विलन पण पोर्ट्रे करताना मला असं वाटतंय की एक ती लाईन तुम्हाला आखून घ्यायला लागते की लोक तुम्हाला वाईट बोलतायत, शिव्या घालतायत, पण तरी सुद्धा चांगला विचार सुद्धा करतात तुमच्याबद्दल. की म्हणजे काम आवडलं पाहिजे. जे आपण दाखवतोय ते समोरच्याला कळलं पाहिजे की मी विलन आहे, मी तिला त्रास देते, तर तो त्रास त्यांना होतोय तो आपल्यालाही झाला पाहिजे, प्रेक्षकांना. मी एक ना फार चांगलं एक उदाहरण सांगतो याच्यासाठी. एक ना चांगला ऍक्टर असतो जो एखादा इमोशनल सीन करत असताना प्रेक्षकांना असं वाटतं की यार ह्याच्यासोबत खूप वाईट होत आहे. ग्रेट ऍक्टर जो असतो ना, तो इमोशनल सीन करत असतो तेव्हा प्रेक्षक रडत असतात, म्हणत असतात की यार याच्यासोबत नाही, हे माझ्यासोबत होत आहे जे काही वाईट घडतंय ते. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी ऍक्टर असतो ना, तो जेव्हा सीन परफॉर्म करत असतो तेव्हा तो इमोशनल होऊन हे होत असतो. आणि इथे ना प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर ना एक हलकी स्माईल असते की काय करतोय हा. सो मला असं वाटतं की त्या ह्याच्यापर्यंत जायला पाहिजे की काय करतोय हा, हे इथपर्यंत भारावून टाकणारं ते सगळं एंटरटेनिंग फील्ड असलं पाहिजे. जर ते तिथपर्यंत गेलं तर मग तुम्हाला काहीच बघावं लागत. ठरलं तर मग मुळे चैतन्य तिथपर्यंत गेलाय. नाही असं नाही, मी काय कुठल्या कॅटेगरीत टाकत नाही स्वतःला. तरी पण असं वाटतं ना स्वतःला की आपण एक उत्तम अभिनेता असं आपल्याला मिळावं. माझा प्रयत्न तोच असेल. माझा प्रयत्न पूर्ण नेहमी आपल्या परीने 100% देण्याचा आणि ती स्टेज अचीव्ह करण्याचाच असेल. पण ते होतंय की नाही हे मी कसं जज करू? बरोबर. पुढचा प्रश्न. आज अनेकदा असा आरोप केला जातो की चित्रपट सृष्टीत संधी देताना विश्वासू कुटुंब, जसं तू मगाशी म्हटलास की तुझे बाबा सुद्धा याच इंडस्ट्रीमध्ये आहेत, किंवा ओळखीचं वर्तुळ सर्कल यांनाच प्राधान्य दिलं जातं. तुमच्या मते ही प्रवृत्ती या क्षेत्रात गुणवत्ता कमी करते का? कमी बघा, मी तुला आता 2 उदाहरणं सांगतो जी खूप फेमस उदाहरणं आहेत. समज आपण असं म्हणूया की आलिया भट्ट जेव्हा आली तेव्हा समज असं म्हणूया की अर्थात तिचं एक फिल्म बॅकग्राऊंड होतं आणि त्याच्यामुळे तिला ऑपॉर्च्युनिटीज मिळाली, पण अल्टिमेटली तिने पण ते क्राफ्ट शिकून घेतलंच ना. सो तुम्ही त्यात पडलात तरी सुद्धा तुमच्या पचनी तुम्हाला अल्टिमेटली ते तिथलं गणित हे पचवावंच लागतं, तुम्हाला आत घुसवावंच लागतं तुम्हाला, तरच तुम्ही ते वर्क करणार आहात. सो पूर्ण इंडस्ट्रीची गुणवत्ता फक्त याच गोष्टीवरून ठरते की तुम्ही पुढे जाऊन किती चांगलं परफॉर्म करता आणि प्रेक्षकांना किती जास्त खिळवून ठेवता किंवा किती जास्त आपलंसं करता किंवा त्यांचे आपलेसे होतात. तर त्याच्यामुळे उद्या कोणीतरी अगदी नवख्या घरातून एखादा मुलगा आला आणि तो हे करून दाखवत असेल, किंवा कोणीतरी पूर्ण इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड असलेला मुलगा आला आणि त्यांनी हे करून दाखवलं, दोघांना अल्टिमेटली एकाच लाईनवर येऊन तेच सिद्ध करायचं आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त एवढ्यामुळे गुणवत्ता खिळखिळी होते अशातला प्रकार नाही. गुणवत्ता ही प्रत्येकाच्या क्षमतेवर ठरते. तुम्ही तिथपर्यंत जाऊन जे काही पोहोचवता
त्याच्यावरच ठरतंय. बरोबर. उद्या जाऊन एखाद्या घराणेशाहीतून आलेल्या मुलींनी वाईट काम केलं आणि तो सिनेमा चांगला झाला नाही, याचा अर्थ असा नाही होत की पूर्ण चुकीचा आहे. इंडस्ट्रीची गुणवत्ता हां. खालावली. बरोबर. हा. आता नवोदित कलाकार म्हणून आपण तुझ्याकडे मी मगाशी म्हटलं तसं, तर तू काय सांगशील जी लोक आता इंडस्ट्रीकडे वळू पाहत आहेत त्यांना, असा काही सल्ला मला किंवा असं वाटतं की suggest? खूप जास्त लोक आहेत तुमच्या सोबत पाळणारी, हो. तर कधीच अशी एक रॅट रेस आहे आणि मला काहीतरी आयुष्यात अचीव करायचंय या भानगडीत पडू नका. हम्म. तुम्ही तुमच्या टॅलेंटवर, तुमच्या क्राफ्टवर विश्वास ठेवा, तुमच्या स्वप्नांच्या मागे पळत राहा, तुम्हाला जे हवंय ते अचीव करण्याच्या मागे पळत राहा. कोणाशीही कॉम्पीट करायला जाऊ नका, त्यांनी काहीही साध्य होत नाही. तुम्ही तुम्हाला जे काही म्हणायचंय, काय इथे सगळे जे आहेत ते एका स्टोरी टेलिंग बिझनेसमध्ये आहेत, कथाकथनाच्या व्यवसायात आहेत सगळेजण. तर त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी कशा सांगता येतील, लोकांना त्या गोष्टीतून कसं मनोरंजन करता येईल, प्रबोधन करता येईल, जे काही तुम्हाला त्याच्यातून करायचंय, तुमचा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तुम्हाला त्याच्यातून काय हवंय ते, तर ते तुम्ही शोधा आणि ते तुम्ही तुमच्या आत शोधत राहा. कुठेही जगात बाहेर शोधायला जाऊ नका. कोणीतरी तुम्हाला काहीतरी संधी देईल आणि मग तुम्ही खूप मोठ्या आणि मग 1 करोड लोक तुमच्यासाठी वेडे होतील वगैरे, हे या सगळ्या भंपक कल्पना आहेत. याच्यात पडू नका. तुम्हाला छान वाटेल उद्या जाऊन, पण मग ते जिम कॅरी म्हणतो ते मला असं फार भारी वाटतं की तो म्हणतो की सगळ्यांना सगळं मिळावं, सगळे रिच व्हावेत, सगळे श्रीमंत फेमस व्हावेत, सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत, मग लोकांना कळेल की हे उत्तर नाही आहे आयुष्याचं. मला एक आता तू बोललास त्याच्यातनं एक प्रश्न आहे असा की संधी सतत येत राहतात, म्हणजे एकदा काम केलंय तर थोडा वेळ जाऊन परत संधी येते. मला वाटतं येत राहतात हा शब्दच नाहीये, आणाव्या लागतात. हा, तुम्हाला तयार कराव्या लागतात. तुम्हाला प्रयत्न करावा लागतो की मी तिथपर्यंत पोहोचेल आणि दार वाजवेल, नाही वाजवलं तर तोडेल आणि मग घुसेल. पण तुम्ही म्हणाल की माझं दार कोणीतरी वाजवेल आणि मग मला उचलून घेऊन म्हणतील की चल मी तुला ऍक्टर करतो, तर तसं नसतं होत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, त्याच्याशिवाय तुमच्याकडे काहीच ऑप्शनच नाहीये, येत नसतं. ते शाहरुखचं काय वाक्य होतं त्या ओम शांती ओम मधलं की मलाच विचारतोस मी एकदम मला एकदम क्लिक होत नाही. जब सब खत्म हो जाता है तो वो दी एंड नहीं, पिक्चर आपको खुद क्रिएट करनी पडेगी. वा. सगळ्यात शेवटचा प्रश्न एकदम अनालिसिस करण्यासाठी आपल्यासाठी, 10 वर्षानंतर चित्रपटसृष्टी अधिक गुणवत्ता केंद्रित असेल की अजूनही घराणेशाहीच राहील? नाही, आता जशी आहे तशीच राहील. म्हणजे जर फक्त टॅलेंटच्याच मापात मोजायचंय तर आत्ता जशी आहे तशीच. लोक अल्टिमेटली टॅलेंटलाच उचलून धरणार आहेत. तुम्ही जे त्यांना चांगलं द्याल त्यालाच ते प्रोत्साहन देणार आहेत आणि तीच माणसं आयुष्यात पुढे जातील. जर तुमच्यात ते असेल, तिथपर्यंत पोहोचण्याचं तुमच्यात ती क्षमता असेल, तर डेफिनेटली तुमचे प्रेक्षक तयार होतील. ते प्रेक्षक तुम्हाला सपोर्ट करतील. ते प्रेक्षक म्हणतील की मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. पण जर तुमच्यात ते नसेलच, तुम्ही जर एकही माणूस तुमच्या हाताने इन्फ्लुएन्सर कोर्टमध्ये नाही, इन्फ्लुएन्सर होणं म्हणजे या झोन मध्ये नाही म्हणत, पण तुम्ही एकही माणूस जर इन्फ्लुएन्स करू शकत नसाल तुमच्यात असलेल्या टॅलेंटनी, तुमच्यात असलेल्या पोटेन्शियलनी, तर मग काही कशालाच अर्थ नाही. मग तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंड मधून या, घराणेशाहीतून या, तुमच्या मागे 40 लोक उभी आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून ठरवलंय की तुम्हाला हे करायचंय. अल्टिमेटली त्याही माणसांना उद्या जाऊन अभिनय काय हे शिकूनच घ्यावं लागतं. आणि हे मी फक्त अभिनयाच्या बिझनेस करणाऱ्याच्या मुलाला सुद्धा बिझनेस शिकावाच लागतो ना, तरच तो मोठा करू शकेल. नाही तर फक्त त्याच्या नावावर तो उद्या येऊन बसला तर पुढच्या 10 वर्षात कंपनी बुडणार नाही का सगळी. सो तुम्हाला त्यातले पर्क्स शिकून घ्यावे लागतात. ती गणितं जर तुमच्या अंगवळणी पडली तरच तुम्ही त्या क्षेत्रात काहीतरी करू शकाल, नाहीतर काय. बरोबर आहे. खूप खूप थँक्यू. तू मांडलेले तुझे अनुभव, विचार, किस्से, मुद्दे सगळंच आपल्या या विषयाला एक नवी दिशा देतील आणि खूप खूप शुभेच्छा तुला सगळ्या पुढच्या कामांसाठी. थँक्यू.